नवी मुंबई बेलापुर आगरोली गांव में गणपति की प्रतिमा स्थापित की गई है। 54 वर्षों से आगरोली गांव के रहवासी गणेश चतुर्थी धूमधाम से मनाते हैं। इस अवसर पर शिवसेना शहर प्रमुख रोहिदास पाटिल ने नवी मुंबईकरों को गणेश चतुर्थी की शुभकामनाएं दी है। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। नवी मुंबई बेलापुर आगरोली गांव में गणपति की प्रतिमा स्थापित किए गए हैं। 54 वर्षों से आगरोली गांव के रहीवासी गणेश चतुर्थी धूमधाम से मनाते हैं। पंडालों को रंग बिरंगे लाइटों से फूलों से सजाया गया है। स्थानिक रहवासियों ने बप्पा की पूजा कर उनके सजे धजे रूप का दर्शन किया है। बेलापुर आगरोली गांव की विशेषता है कि घरों में बप्पा की स्थापना नहीं करते हुए सभी एकजुट होकर बप्पा की एक ही प्रतिमा को स्थापित करते हैं। 10 दिनों तक चलने वाली इस पर्व को आगरोली गांव के रहवासियों एकजुट होकर गणेश चतुर्थी उत्सव को मनाते हैं। ऐसी जानकारी शिवसेना उप शहर प्रमुख रोहिदास पाटिल ने दी। नव्या मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आगरोली हे एक असं गाव आहे तिथे एक गाव एक गणपती गेली 54 वर्षे साजरा केला जातो। आगरोलीच्या ह्या एक गाव गणपती स्थापना 1961 साली झाली। 61 सालापूर्वी आगरोली हे एक छोटंसं गाव होतं। गावामध्ये जेमतेम 10 ते 15 घरं होती। शेती हेच एक उदरनिर्वाहाचं साधन होतं गावकऱ्यांचं। गणपतीचा सण आला की आगरोली गावामध्ये संपूर्ण गावामध्ये घरोघरी गणपती यायचे। आपल्या शेतातील धान्य विकून किंवा कर्जावर पैसे काढून हे ग्रामस्थ गणपती आणायचे। परंतु कालांतराने हे गणपती घरोघरी आणणं परवडणारे झाले आणि 1961 साली संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये घरोघरी गणपती न आणता फक्त संपूर्ण गावाचा एक गाव एक गणपती आणायचा असं ठरलं आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 54 वर्ष आगरोली गावामध्ये एक गाव गणपती हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ह्या 10 दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मंडळी या गणेश मंदिरामध्ये हा सण साजरा करत असतात आणि कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी मनुष्यबळ लावून हा सण आम्ही साजरा करतो। नव्या मुंबईतील नागरिकांना मी असा संदेश देऊ इच्छितो की आमच्या ह्या आगरोली गावचा एक गाव गणपती गेली 54 वर्षापासून आम्ही साजरा करतो। असंच तुम्ही प्रत्येक गावात म्हणा किंवा प्रत्येक सेक्टरवर म्हणा किंवा प्रत्येक सोसायटीमध्ये म्हणा किंवा प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही एक गणपती आणा म्हणजे तुमचा खर्चही वाचेल आणि तुमचं मनुष्यबळ वाचेल आणि पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल असा मी संदेश संपूर्ण नवी मुंबईतील जनतेला देऊ इच्छितो। इस अवसर पर आगरोली गांव के लोग सांस्कृतिक भजन एवं कई स्पर्धा का भी आयोजन करते हैं। कैमरामैन साई पवार के साथ गीता गुप्ता, इन टाइम। गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखंड खंडकाय गीत साराय गीत तत्वाय गीत गोत्राय धीमहि गूढ़गुल्फाय गंधमत्ताय गोजय प्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि।